अमित शहांच्या घरी महायुतीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। रात्री 10:30 वाजल्यापासून बैठक सुरू आहे। साधारणतः 1 तास झाला या बैठकीला सुरुवात झाली आहे। देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची अमित शहांच्या घरी बैठक सुरू झाली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हेही अमित शहांच्या घरी आधीच पोहोचले आहेत। महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। जवळपास 1 तासापासून ही बैठक सुरू आहे। या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि मुख्यमंत्रीपदाचा निर्णय झाला तर कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याची ही चर्चा आता सुरू झालेली आहे। थेट जाऊया दिल्लीला। उर्वशी खोना आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उर्वशी, एक तास झाला संदीप आणि आतमध्ये ही महत्त्वाची हाय व्होल्टेज बैठक सुरू झाली आहे। यात आपण बघितलं तर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरच एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून 2 प्रमुख नेते म्हणजे शंभूराज देसाई आणि उदय सामंत हे तिथे दाखल आहेत, बरोबरच उपस्थित आहेत। बरोबरच अजित पवार यांच्याकडून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेही तिथे उपस्थित आहेत। हे सगळे मिळून अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे। जे एक समजून येत आहे ते म्हणजे पहिले भाजप ने कोणता कॉल घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून मंत्रिमंडळाला घेऊन काय एक प्रस्ताव असेल ते ठेवलं जाणार। त्याच्यानंतर भाजप कडूनही त्याला घेऊन चर्चा होणार आणि नंतर एक फायनल कशा प्रकाराने एक मंत्रिमंडळ असेल, खाता वाटप कशा प्रकाराने असेल ह्याच्यावरती चर्चा होणार। मुख्यमंत्री कोण बनणार आहे, भाजपचाच मुख्यमंत्री बनणार, पण कोण असेल ह्याच्यावरती ही शिक्कामोर्तब आतमध्ये होणार। सकाळपासून अजित पवार दिल्लीत आहेत आणि तेही वेगळे त्यांच्या भेटीगाठी चालल्या आहेत। त्याला घेऊन नंतर पुढे इथे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये 2-2.5 तासाची एक वेगळी बैठक झाली। तिथेच एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये एक वेगळी बैठक झाली। तर या बैठकीत काय एक चर्चा झाली हे पण खूप प्रामुख्याने महत्त्वाचं आहे संदीप। खास करून एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये काय बैठकीत चर्चा झाली, कारण की कालच आपण बघितलं की एकनाथ शिंदे यांनी माघार घेऊन हे सांगितलेलं, यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना फोन करून सांगितलं की तुम्ही जे डिसिजन घेणार ते फायनल असेल। तर त्यालाच घेऊन काय एक नेमकं डिसिजन घेतलं जातं आणि शिक्कामोर्तब कोणाच्या नावावर होतं हे बघणं ठरेल। अगदी उर्वशी, तुम्ही आमच्यासोबत अशाच राहा। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। जवळपास तासाभरापासून अमित शहांच्या निवासस्थानी महायुतीची हाय व्होल्टेज बैठक सुरू झाली आहे। या बैठकीला आपण बघतोय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेतच, मात्र त्यांच्यासोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे सुद्धा राष्ट्रवादीचे नेते आहेत। त्याचबरोबर शंभूराज देसाई, उदय सामंत हे शिवसेनेचे नेते सुद्धा उपस्थित आहेत। जे.पी. नड्डा या बैठकीला उपस्थित आहेत। भाजपचे गृहमंत्री आणि प्रमुख नेते दिल्लीतले अमित शहा यांच्या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झाली आणि त्यामुळे या बैठकीमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे। मागच्या 5 दिवसांपासून मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला होती, देशाला होती। त्याचं उत्तर आज मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का, देवेंद्र फडणवीसांच्या नावावर सहमती झालेली आहे अशी सुद्धा चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे आता नेमकं काय होणार, कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार हे ठरवणारी ही बैठक आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणाऱ्या या हाय व्होल्टेज बैठकीला जवळपास तासाभरापासून सुरुवात झाली आहे। या बैठकीच्या आधी जर आपण बघितलं तर अमित शहा यांच्या घरी ही बैठक सुरू होण्याऐवजी, महायुतीची हाय व्होल्टेज बैठक सुरू होण्याऐवजी अगोदरचं आपण बघितलं तर सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दिल्लीतल्या सुनील तटकरे यांच्या घरी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळपास 2 ते सव्वा 2 तास चर्चा झाली, बैठक झाली। या बैठकीमध्ये मंत्रिमंडळासंदर्भात आपले प्रस्ताव अजित पवार यांनी भाजपसमोर, देवेंद्र फडणवीसांसमोर ठेवल्याची माहिती आहे। तर त्याच वेळी आपण बघितलं तर अमित शहांच्या निवासस्थानी जे.पी. नड्डा आणि अमित शहा आणि त्यासोबतच एकनाथ शिंदे यांची बैठक झाल्याची सुद्धा माहिती मिळते आणि त्यामुळे या 2 वेगवेगळ्या बैठका पार पडल्या आणि त्यानंतर ही महाबैठक सुरू झालेली आहे। अमित शहांच्या निवासस्थानी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणारी ही बैठक आहे। महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या घडामोडी या दिल्लीमध्ये वेगवान होताना दिसत आहेत। अमित शहांच्या घरामध्ये ही बैठक सुरू आहे। कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार, शिवसेनेचा उपमुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार, उपमुख्यमंत्री कोण बनणार, महत्त्वाची खाती कुणाला जाणार, मंत्रिमंडळ कसं असणार आहे येणाऱ्या काळातलं महायुतीचं, या सगळ्यावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे।
मंत्रिमंडळाकडे तर लक्ष आहे, मात्र सगळ्यांना उत्सुकता सगळ्यांची आहे ती म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे बघण्यासाठी पुढचा काही काळ आपल्याला थांबायला लागणार आहे. ही बैठक संपेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे.